व्यक्तिशः माणिकराव कोकाटेंचा आमचा विरोध नव्हता, परंतु ज्या पदाला तुम्ही पदावर बसून तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे, तो न्याय न देता तुम्ही जर सर्वोच्च विधिमंडळ सभागृह जे राज्याचा जनतेचे कायदे तयार होतात, शेतकऱ्यांचे कायदे तयार होतात, त्या सभागृहात बसून जर तुम्ही रम्मी खेळत असाल, 5-5 टर्म तुम्ही निवडून आलेले लोक जर तुम्ही अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत असाल, तर शेतकऱ्यांची पोरं म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार हे साहजिक होतं. आणि त्या पद्धतीने अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना त्या खात्यावरून काढून त्यांच्या आवडीचं खातं क्रीडा खातं दिलं. परंतु ज्यांनी आमच्यावरती हल्ला केला त्या हल्लेखोरावरती पक्षानं कारवाई केली होती, राजीनामा द्यायला सांगितला होता आणि पक्षाचा संबंध नाही अशा शब्दात अजितदादा पवारांनी आम्हाला सांगितल्याच्या नंतर सुद्धा आमच्यावर हल्ला झाला. आमच्या जखमा आणखीन ओल्या आहेत आणि जखमा ओल्या असताना 22-23 दिवसामध्ये त्याचं पक्षामध्ये प्रमोशन होतं आणि त्याला पक्षाचं प्रदेश सरचिटणीस पद दिलं जातं. मग अजितदादा पवार यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराची भाषा बोलतात. पक्षाचे मूल्य आणि धोरण कुठं गेलं? कारण असे जर तुम्हाला गुंड पोसायचेच आहेत, शेतकऱ्यांच्या पोरांनी तुमच्या पक्षाच्या अध्यक्षाला जर निवेदन दिलं तर तुम्ही गुंड सांभाळून आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला करतायत. मग याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी असा समजलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही शेतकऱ्यांच्या विरोधातली असलेली पार्टी आहे आणि शेतकऱ्यांच्या पोरांना मारण्यासाठी त्यांनी गुंडांची टोळी पोसायला सुरुवात केली आहे आणि त्या लोकांना प्रोत्साहन म्हणून राज्याचं सरचिटणीस पद फादर बॉडीचं त्या ठिकाणी देण्यात आलंय.